नमस्कार मैत्रिणींनो. उन्हाळा सुरू झाला की वाळवणीचे पदार्थ करायला आपण सुरुवात करतो. त्याचबरोबर मिरची आणि मसाला देखील तयार करायला सुरुवात करतो. मसाला तयार करण्यासाठी आपण खूप प्रकारचे मसाले वापरतो. त्याचबरोबर आमच्याकडे लसूण देखील वापरला जातो. म्हणजे जितक्या प्रमाणात मिरची असते तितक्या प्रमाणातच लसूण मसाल्यामध्ये वापरला जातो. आमच्याकडे याला काळं तिखट किंवा चटणी देखील म्हटले जाते. ही तयार केलेली चटणी गरम गरम चपाती किंवा भाकरीबरोबर नुसते थोडेसे तेल टाकून जरी खाल्ली तर फारच छान लागते. मी 4 किलो मिरचीसाठी 3 किलो लसणाचा वापर इथे करणार आहे. हा 3 किलो लसूण एवढ्या मोठ्या प्रमाणात तो सोलायचा कसा, हीच पद्धत मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला ती कशी वाटते ते पहा. मी इथे 3 किलो लसूण घेतलेला आहे. पाहू शकता यावेळेस लसूण हा थोडासा ओलसरच मिळतो. त्याचबरोबर एक गोणीसुद्धा घेतलेली आहे. ही गोणी किंवा गोणपाट पूर्वी यामध्ये 100 किलोचं धान्य यायचं तीच ही गोणी आहे. आता घेतलेल्या सर्व लसणाचे प्रथम पाकळ्या पाकळ्या करून घेते. काही लसूण हे सुकलेले असेल तर असे गोणीवरती हाताने मळले तरी देखील त्याच्या पाकळ्या ह्या सहजच होतात. पहा अशा प्रकारे मी सगळ्या लसणाच्या पहिल्यांदा पाकळ्या करून घेणार आहे. काही काही लसणाचे कांदे हे अतिशय घट्ट असतात, त्याच्या पाकळ्या ह्या हातानेच एक एक काढून कराव्या लागतात. इथे मी लसणाच्या पाकळ्या ह्या करून घेतलेल्या आहे. पाकळ्या करताना देखील थोडाफार साल हे निघून जाते. त्याचप्रमाणे लसूण सोलण्यासाठी अशी नायलॉनच्या धाग्याची पिशवी असते. पूर्वी अशा पिशव्या ह्या भरपूर प्रमाणात वापरल्या जायच्या. आता ह्या पिशवीमध्ये मी थोडा थोडा लसूण टाकून घेणार आहे. अगदी 1-2 मूठच लसूण मी यामध्ये टाकून घेतला. त्यानंतर पिशवीची अशी छानपैकी वळकटी करून घ्यायची. तुमच्याकडे जर कोणती जुनी पिशवी असेल तर त्याची छोटीशी अशी पायपिंग बॅगसारखी पिशवी तुम्ही शिवून घेतली तर फारच त्याचा फायदा होईल. आणि जसे आपण दगडावरती कपडा रगडतो त्याप्रमाणे आपल्याला आल्हाद हे लसूण असेच रगडून घ्यायचे आहेत. 3 ते 4 वेळेस रगडून झाल्यावर पुन्हा तो असा एकत्र कोपऱ्यात न्यायचा आणि पुन्हा तो रगडून घ्यायचा. असे आपल्याला कमीत कमी 4 ते 5 वेळेस तरी करायचे आहे. लसूण रगडून झाल्यानंतर पिशवीमध्येच आपल्याला हा लसूण दोन्ही हाताने छान चोळून घ्यायचा आहे. म्हणजे वरचे निघालेले साल जे चिटकलेले असते ते मोकळे होते. रगडलेला हा लसूण आता छानपैकी एका परातीत काढून घेते आणि थोडासा हाताने चोळून त्याला आपल्याला छानपैकी पाखडून घ्यायचे आहे. पहा पाखडल्यावर त्याचे साल कसे बाजूला निघून येते. जवळपास 80% लसणाची सालं हे निघून जातात. आता अशाच प्रकारे मी 3-3, 4-4 मूठ लसूण पिशवीमध्ये घेऊन त्याला रगडून घेणार आहे आणि त्याचे साल काढून घेणार आहे. जर तुमच्याकडे अशी पिशवी नसेल पण कॉटनचा जुना रफ असा टॉवेल असेल तर त्यानेसुद्धा तुम्ही अशा प्रकारे लसूण हे सोलू शकता. अशाच प्रकारे सगळा लसूण मी रगडून झाल्यानंतर त्याला रात्रभर तसेच मोकळे करून ठेवायचे. म्हणजे त्यावरचे राहिलेले साल हे सुकते आणि दुसऱ्या दिवशी नुसते पुन्हा दोन्ही हातांनी चोळून घेतले की ते आपोआप मोकळे होते. पहा अशाच प्रकारे मी सगळाच लसूण तयार करून घेतलेला होता. अशा पद्धतीने लसूण सोलायला कमी वेळ लागतो आणि कमी वेळामध्ये आपण जास्तीत जास्त लसूण सोलतो. नाहीतर 3 किलो लसूण सोलायला आपल्याला 3-4 दिवस तर आरामशीरच लागतील. मी एका दिवसात सगळे काम करता करता 3 किलो लसूण हा सोलला. एवढा लसूण जर हाताने सोलला तर हाताची नखेही कामातून जातील. बरेच जण लसूण सोलण्याच्या अगोदर तो पाण्यामध्ये भिजत टाकतात, नंतर तो सोलतात. पण मसाल्याला जर पाण्याचा ओलावा लागला तर तो खराब होऊ शकतो किंवा लसूण भाजून देखील हा सोलला जातो. पण लसूण जर भाजला तर त्याची चव ही निघून जाते. म्हणून तुम्ही अशी ही ट्रिक वापरून पहा, तुम्हाला नक्कीच त्याचा उपयोग होईल. पहा मी एवढा लसूण हा छानपैकी सोलून घेतलेला आहे. त्यावर अगदी 3 ते 4% एवढे साल राहते. एवढे साल राहिले तरीसुद्धा चालते. मस्त असा हा अखंड लसूण सोलला जातो. शिवाय लसूण हा कोरडा राहतो, त्यामुळे आपला मसाला हा कधीच खराब होणार नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती लसूण सोलण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा. लसूण सोलण्याचा हा व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.